तर नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजलेत 1:15. आज गुरं सोडायला उशीर झाला. आज माझ्याकडे ज्वारीचे दारे होते, इथं बटाटे भिजून घेतले आणि आता हे गुरं जाणार आहेत चरायला. तर ह्यांना गळ्यात लाकूड बांधून घेतो आता. आणि सकाळी ह्यांना मुरघास खायला टाकला होता, काही खातेत. ह्यांचं आता खाऊन पण झाले सगळ्यांचं. आता गावरान गुरं गेले ना, पहिले नदीवर जाऊन पाणी पितील, कारण भरपूर तहानं लागली असतील ह्यांना. चला, ते वरची गुरं सोडून आणलेत मी चरायला जायला. चल रे चल. बघ आता गवळ्याचे पाय पण तसेच होते बाहेरच्या साईडला, आणि सीताचे होतात कारण सीताच लाकूड पुढे आहे. काल जी जागा बदलायची राहून गेली होती, म्हणून आज आठवणीने आलो. एकदा ह्याची जागा बदलून घेतो खिल्लेरीची. आता आपली ज्वारी चांगली आली ना, तर तिला लगेच नजर लागली. हे बघा, हे डुकरं असं करायला लागली. आता हे झाड आहे ना, तर हे डुकरांनी तोडून टाकलं खाली. असे बरेच झाड आहेत, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं पण हे डुकरांनीच नुकसान केले. हे असे झाड, हे 3-4 झाडं खराब केले. हे बघा, हे आत्ता ताजं खराब केले असं. आणि तिकडं पुढं पण भरपूर आहे. बघा, इथं पण एक झाड आहे ना, तर हे बघा, हे पण झाड असं खराब करून टाकलं डुकरांनी. डुकरं ह्याच्यातून पळाले ना नुसतं, तरी पण हे खराब होतात झाडं ज्वारीचे. आणि हे इकडं चालू आपली ज्वारी भिजवायला. हे बघा, हे पाटातून पाणी जात आहे. आता मी थोड्या वेळाने बघणारच मध्ये जाऊन की किती भिजले, कुठं राहिले भिजायचं काय. बाकी ज्वारी तर मस्त आली आपली. पाखरं कसे उडत आहेत बघा, बारीक बारीक चिमण्या. ते जास्त करून काळ्या कलरच्या चिमण्यात. बघा, इकडं सगळ्या ज्वारीवर उडत आहेत. काही कीटक वगैरे काही खात असतील, कारण बगळे तर आता बसू शकत नाही ज्वारीत. जिथं भिजवायचं चालू असतं ना, तर तिथं बगळे येतातच. पण आता ज्वारीत तर काय बगळे बसू शकत नाहीत. मग त्याच्यामुळे हे पाखरं उडत किडे वगैरे बघत असतील, काही सापडलं तर खात असतील. खायला भेटतच असेल त्यांना, त्याच्यामुळेच ते उडत आहे तिथं एवढे मोठे पाखरं. आता ह्याचं झालं आहे खाऊन. ह्याला कॅरेट बाजूला काढतो आणि ह्याला सोयाबीन खायला टाकतो. मी आपल्या ज्वारीतून मग सोयाबीन आणली. बैलांना तर ऊसाची कुट्टी टाकलीच खायला, म्हणजे ती वाढायची. हिऱ्याचं सोयाबीन तर ठेवलं होतं. बैलांना पण सोयाबीन टाकलं होतं. मी घास कापलाच नाही आज, म्हणजे सकाळी कापला होता ते हिऱ्याला टाकला. आणि दुपारी ज्वारीत लय सोयाबीन आले. ह्याची उंची बघा ना, सोयाबीनची किती वाढली. मी मगा दाऱ्यावर गेलो ना, तवा आणलं होतं. तर त्या आता थोडं सुकले शिळं झाल्यामुळं, पण त्याची उंची किती वाढली सोयाबीनची. थांबरे हिऱ्या, तुझ्या कुठं गुडघ्याच्या वर जाईल हे. थांबा, हे बघा, हिऱ्याच्या गुडघ्याच्या वर जाते, इतकी उंची वाढली सोयाबीनची. आणि मित्रांनो, इथं मी जाहीर करतो की आपली ज्वारी भिजायची झाली. कारण की बघा, हे शेवटचा कोपरा हा पण भिजला आहे. इथं पाणी साचलं आहे, ह्या इकडं गेले. आणि मी शेवटवरूनच इकडं ज्वारी भिजवत आलो होतो. याला सुरुवातीला मी बाजरी म्हटलं वाटते, पण आपली ही ज्वारी तर तिकडच्या कोपऱ्यापासून मी इकडं भिजवत आलो होतो. झालं, इथे शेवटचा कोपरा पण भिजला आहे. मी ज्वारी भिजायची झाली 2 दिवसात, बरं झालं, लवकर झाली. आजच्याच दिवस फक्त दिवसाची लाईट आहे. आता आजपासून रात्रीची लाईट येणार आहे. आज रात्री पण लाईट येणार आहे 9 वाजता. आणि हे बघा, पाणी मी हरभऱ्यात लावलं की लगेच 4 बगळे आले. हो, लाईट गेली ना लगेच. 5 वाजले. हो, बघा, लगेच 5 बगड्यांनी हाजरी लावली. ज्वारीत काय होतं, त्यांना खाली बसता येत नाही. मग इकडून तिकडून काय दिसत पण नाही ना, तर त्याच्यामुळं. पण हरभऱ्यात पाणी लावलं की लगेच 5 बगळे येऊन बसले. पण त्यांचं बॅड लक की लाईट गेली, 5 वाजलेत. चला, आता मी पण घरी जातो. 5 वाजलेत, लाईट गेली. पण बरं झालं, ज्वारी भिजायला झाली. हरभरं 1 दिवस लागेल भिजायला. हरभऱ्यात 1 दिवस किंवा 1.5 दिवस, म्हणजे आजच्या रात्री पण पाणी ठेवायचं हरभऱ्यात आणि उद्याच्या रात्री पण. पण आई पप्पा आज संध्याकाळी गावाला जाणार आहेत. मग त्याच्यामुळं बघतो आता की मला एकट्याला भिजवता येते का, कारण दिवसभर पण दारे धरलेत, परत रात्रभर जागायचं, परत उद्याच्याला रविवारी गुरं सांभाळायचे. मग गुरं चरायला पण जाणार नाहीत ना गावरान. मग त्याच्यामुळं माझ्या झोपेच्या नियोजनानुसार बघेल की रात्री हरभरं भिजवायचं की नाही. चला, आता 5च्या नंतरचे कामं करून घ्यायचेत. बैलांना आता पाण्यावर सोडले आणि हिऱ्याला नंतर एक राऊंड मारून आणायचा आपल्या डाळिंबाच्या शेतापासून. सारथी चल. नाही बैल चिमण, चल. पाय अडकला का, थांब चल चिमणी. चला, आपले गुरं आले, गुरं बांधायचे आहेत.
आज मी खालच्या शेडमधले गुरं बांधतो, कारण की मेंटास मी पाण्यावर नेलती ना, मी मेंटास बांधावं लागेल आधी. सीता सगळ्यात पहिली आली. जा शुभश्री आता लईच मोठी दिसायला लागली ना. चला ते गुरं सगळे त्यांच्या जागेवर आहेत. गंगा ही ते देवशैनीला तिची नवी जागा पाठ झाली. आता देवशैनीला आपण इथं बांधतो, तर गंगाच्या आणि वृंदाश्रममध्ये देवशैनीला कधी इथं असते, कधी तिच्या पहिल्या जागेवर असते. वृंदाच्या नंतरला आली तिच्या जागेवर थांबली. शुभश्री पण तिच्या जागा थांबली. काय 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 आणि ही राणी पण तिच्या जागेवर आहे, फक्त इकडं सरकली थोडी ती कुट्टी खाण्यासाठी. ह्याच्यात गव्हाणीत वाड्याची कुट्टी आहे ना, तर ती कुट्टी खाण्यासाठी सगळे कसे आपापल्या जागेवर थांबलेत. फक्त स्टॅलिन तिकडं थांबली, तिकडं गवत खाती. ती किती वेळ पण चरत राहते स्टॅलिन, तिचं काही विशेष नाही, चरायचं लय चरते ती लय. आता बघा सोडण्यासाठी ह्याला आज बांधलेलंच होतं, ह्याला सोडलंच नाही. आता त्याला माहिती आहे मला सोडायचंच. बरं थांब 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 गप. मग शांत बसला तर चावला ना मग सोडणार नाही बघ. वात्या गप ना. ए तोक तोक अरे थांब ना. पळ ए वात्या पळ तिकडे पळ पळ ना. मोते थांब तुला मारी तुझ. पळ चल ये तुला डबल बांधतो. ए पळ 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 तिकडे पळ वगैरे. मोते काठी घेतो आता. पळ बाजभाऊ हिऱ्याला घेऊन गेलो, उशीर झाला तिकडेच. बस चल चल या. थांब 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 इथेच.